संभाजी महाराजांना उभं केलं गेलं, अंगामध्ये लाकूड मध्ये तट्टे पुढे अडकवलं गेलं आणि उभे राहिले संभाजीराजे आणि वाद्याचा गजर चालू झाला आणि दोन मोगल समोर आले. एकानं वाघनक संभाजी महाराजांच्या मानेत घातली, दुसऱ्यानं मनक्यात घातली आणि वाद्याच्या गजरामध्ये संभाजी राजांचं उभं शरीर सोडून काढलं. डाळिंब सोला म्हणा तर संभाजी राजा सोडला गेला आणि मस्तक छाटलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं मस्तक छाटलं, दफन केलं. औरंगजेबानं संभाजी महाराजांचं मस्तक छाटलं, दफन नाही केलं. भाल्याच्या टोकाला लावून मिरवलं आणि बहादूरगडाच्या 52 पठांमधून मिरवलं. आणि बघता बघता या मातीमध्ये शंभूराजे नावाचा अध्याय संपला. मी कधी कधी विचार करतो की जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला घाबरणारे खूप झाले. जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला घाबरणारे खूप झाले. जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला न घाबरणारे सुद्धा खूप झाले. पण जगाच्या इतिहासामध्ये साक्षात मृत्यूला घाबरवणारा फक्त एकच राजा झाला आणि तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजा. पुन्हा असा राजा होणेच नाही हा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. आणि माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये गाडगे सर हे तिसरं व्याख्यान आहे. धाराशिव मध्ये एकदा, कोल्हापुरात एकदा आणि चळेच्या मातीमध्ये एकदा. भर पावसामध्ये सुद्धा लोक शिवचरित्र माणसं शंभूचरित्र ऐकाय करता बसतात. जगाच्या इतिहासामध्ये एवढं प्रेम आजतागायत कुठल्या माणसानं आपल्या राजावर केलेलं नाही. ते प्रेम इथली माती 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर करते. अरे विजा चमकताय, पाऊस पडतोय आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा आपण शंभूचरित्र ऐकतोय ना. याचा अर्थ या चळेच्या मातीतल्या तरुणांच्या काळजामध्ये आजही संभाजी राजा जिवंत आहे आणि तो असाच जिवंत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय शंभूराज.